अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। स्वामी आई आज आपल्याला सांगतात, प्रत्येक अस्वस्थ माणसाने थोडं आत डोकावून पाहावं, त्याला एक अतृप्त जीव झेरसारा घालताना सापडेल। माणूस लहान असो किंवा मोठा असो, ज्याला जे काही हवं आहे ती मिळत नसल्याची नांगीसारखी डंक करीत नसते। जी काही आपली पात्रता आहे त्यानुसार आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाहीये ही भावना त्याला छळत असते। ही भावना शांतपणे जगू देत नाही। प्रत्येक छोट्या मोठ्या औदासिन्या मागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे तोपर्यंत कोणाच्याही आशीर्वादाने कोणतीही शांती मिळणार नाही। औदासिन्य कमी कसं होणार? अहंकाराने मन काठोकाठ भरलेलं असेल तर आशीर्वादाने आत उतरायचं कसं? भांड रिकामं हवं तरच ते भरता येतं। कवी शांताराम आठवलेंनी एका ओळीत ते सांगितलं होतं, जो हसला तो अमृत प्याला हे अत्यंत सार्थ आहे। अहंकार संपला रे संपला की अस्वस्थ आणि आनंद व्यतिरिक्त उतरतं काय? आपल्याला शांताच्या आड आपण स्वतःच येतो हे तुम्ही लक्षात ठेवायचं। किती विचित्र आहे हे जग। घरच्या माणसांची किंमत कळायलाही घराबाहेर पडावं लागतं इथं। जीवनचक्राच्या अखंड भ्रामतीत माणसाला एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे, दुसऱ्या माणसाची जडलेले आपले नाते व विसरणे। त्याचे जीवन फुलांचे म्हणून त्यांच्यासाठी जे जे करता येईल ते करणे। नीट विचार कर बाळ, विश्वाच्या या विराट चक्रात तू आणि मी कोण आहे? या चक्राच्या कुठल्या तरी अरुंद पट्टीवर क्षणभर आसरा मिळालेली दोन जीव, दोन दबांचे थेंब, दोन धुळींचे कण, स्वतःच्या तंद्रीत अखंड भ्रमण करणारे हे आनंदी अनंत चक्र तुझ्या माझ्या सुखदुःखाची कशी कदर करू शकेल? मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही बरं का बाळा। त्याला भविष्याच्या गरुडा पंखाचं वातावरणही लाभलं आहे। आपलं घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचाच अर्थच कळत नाही। हे अगदी बरोबर आहे। माऊली आपल्याला सांगतात, जे हारायला तयार आहेत ते जिंकतील। काहीतरी मिळवण्याकरिता जो धडपड करत असतो त्याची झोळी रिकामीच राहते। मुळातच आपण कसे का आहोत ते बीज शोधायचा प्रयत्न करूया। अंतर्मनाच्या सूक्ष्म रूपात जा, स्वतःला विचार, मी आहे तसा आनंदात का नाही? आपण सातत्याने कसला विचार करत असतो? जसे आहात तसे तुम्ही आनंदात का नाही? याचा विचार करून खरोखर सुख मिळणार आहे का तुम्हाला? जो आज आनंदात नाही तो उद्या आनंदात राहू शकेल का? कारण उद्याचा मूळारंभ आत्ताच्या क्षणात आहे। म्हणजे जे शाश्वत आहे ते कायम शाश्वतच राहणार आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्ही। प्रत्येक माणसाच्या जीवनातील संघर्षाची एक कथा असते, ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायचीच असते। कधी तो शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते, कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटाची असते। हे सगळं ऐकायला आणि सहानुभूतीने दाखवायला कोणी मिळणं हे नशीबच। नाहीतर ही सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय असतो। म्हणून तो मंदिरात जातो। कोण मंदिरात जातो? ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल देवाचे आभार मानायला जातो। कोणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल, पण ते कंटाळवाणं असलं तरी खरं असतं। प्रत्येकाची कथा आणि व्यथा ही त्यालाच समजत असते। हे अगदी बरोबर आहे। माऊली सांगतात, आयुष्यात कोणावर फार काळ रुसू नये, रागावं, भांडावं आणि जमेल भांडण लगेच निपटून टाकावं। नेहमी जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं। माऊली सांगतात, आपापल्या जीवनाचं कॅलेंडर कसं असतं ते बघा। एखादी व्यक्ती जाता जाता तेव्हा आपल्याला अपेक्षित नसलेल्या एखादा कमेंट करते तेव्हा त्याचं फक्त नवल वाटतं, पण केव्हा तरी सगळ्या आयुष्याचा
पट उलगडून बसण्याचा क्षण येतो तेव्हाच त्या माणसाचे खरे विचार समजतात. पृष्ठभागावरून नुसतंच वाहून गेलेलं पाणी किती आणि जमिनीने धरून ठेवलेलं किती हे बोरवेल खाणल्याशिवाय आपल्याला कळतच नाही. वर्ष संपला की आपण नवीन कॅलेंडर आणतो. काही वाणी सामनाबरोबर फुकट देतात. कधी कधी कॅलेंडरसाठी आपण अनावश्यक वस्तूही विकत घेतो. प्रत्येक महिन्याला वेगवेगळं चित्र असलेलं, कधी जाहीरपणे लावता येणारं किंवा लावता न येणारं भारी कॅलेंडरही आपण पळवलेलं असतं. कितीही आकर्षक म्हटलं तरी त्याचं नाविन्य किती काळ एक नाविन्य इतकी चटकन शिळो होणारी दुसरी कोणतीही वस्तू नसेल. भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणाऱ्या रिकाम टेकड्यांना कॅलेंडरवरही कोणतंही चित्र लागतं. व्यक्तिमत्व घडवणाऱ्या माणसांच्या बाबतीत तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात. प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र, वेगळा विचार, वेगळी प्रगती, वेगळं शिखर. तो पट जेव्हा जेव्हा उलगता जातो तेव्हा समोरच्या माणसाला जाणवतं की प्रत्येक श्वासाचं दाम मोजून श्याम विकत घेणारी गदिमानाची नायिका आणि समोरचा माणूस एकच आहे. बुद्धी, मन आणि शरीराचं दान करून ह्या माणसाने कॅलेंडरचा कालनिर्णय स्वतः विकत घेतला आहे. तू मला अव्यवहारी म्हणतोस याचा मला राग येत नाही. मला बुडवणाऱ्या लोकांवर तू जळफळतोस याचाही मला काहीच वाटत नाही, कारण तुला माझं जीवनच समजलं नाहीये. मी पैसा नाही कमावू शकलो आयुष्यात, पण आनंद मात्र खूप मिळवलाय. मला बुडवणाऱ्या लोकांनीही मला खूप आनंद दिलाय. माझा त्या कमाईत त्यांना वाटा मागता आलं नाही ह्याचंच मला वाईट वाटतं. उलट मन म्हणजे समुद्रच जणू अथांग विस्तरणीय सदैव विचारांच्या अवखळ लाटा पृष्ठभागावर तरंगलेला, कधीही न संपण्याचा, एका पाठोपाठ एक सतत येणाऱ्या अंतरंगातील भावनांचा जराही लवलेश न दाखवणाऱ्या, पण तरीही शांततेचा किनारा शोधणाऱ्या. कारण चंचल मनाला सावरायचं सामर्थ्य त्या विचारांच्या अंतरंग उमगतं. अतिविचाराने मन जेव्हा थकतं तेव्हा किनारा शोधावा तर जरूर लागतो. तिथे विचारांचा शेवट तात्पुरता का होईना जरा स्थिरावतो. मग तो किनारा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मला आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टींचाच असतो. हवा असलेला दिवस कधी थांबत नाही, म्हणूनच हवा असलेला दिवस हा असा उमगतो. काळ हा माणसाचा शत्रू नव्हे, तो सर्वात जवळचा मित्र आहे. मुख्य म्हणजे तो गतिमान असल्याने नित्य टवटवीत ताजा असतो. एखाद्याच्या दिवसाची तो तुम्हाला वाट पाहायला लावतो, ते तुमच्या अंत पाहायचा म्हणून नव्हे, तर त्या दिवसाला तुम्ही कडकडून तीव्रतेने भिडावं म्हणून. जेवढी प्रतीक्षा मोठी तेवढाच पूर्तीचा क्षण उज्ज्वल, ताजा, उत्कृष्ट असतो. माणूस कशाच्या आधारावर जगतो सांगू का? भूतकाळातल्या आठवणींवर. ही निव्वळ कविकल्पना. आयुष्य आहे म्हणून जगतोय हे उत्तर फार रुक्ष वाटेल. ह्या भीतीपायी माणूस बेधडक सांगतो आठवणींवर जगतो म्हणून. आठवणी जीवन देण्याइतकं तीव्र असत्या तर माणूस कशाचीही पर्वा न करता त्या आठवणीमागे लागला असता. पण तशी माणसं फार कमी आहेत. आठवणी साहस्य होणारी माणसं सरळ जीव देतात. इतर आपल्या नशिबातच नव्हतं असं म्हणतात. रडगाणी गात आयुष्याची क्रोम प्राईज विसरून जातात. हे आपण सोडून दिलं पाहिजे. हसणं विसरू नका स्वामी बाळांनो. जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होत असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी तुम्ही विसरू नका. सुटत नाहीत हात नकळत, पण जे हातात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. जीवनातील वाईट दिवस नक्कीच राहतील, तुम्ही मात्र हसणं मात्र तुम्ही कधीच विसरू नका. चुका होत जातील, तुम्ही सुधारत जा. वाट सापडत जाईल, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तुम्ही क्षण जपत जा. प्रसंग परीक्षा घेतील, तुम्ही क्षमता दाखवत जा. माऊली सांगतात, मन म्हणून शांत म्हणावं चांगलं. मन तोडण्यासाठी शब्दांना असते धार, त्या धारेने मग होतात कधी न पुसणारे वार. म्हणून शांत राहणं कधीही चांगलं. बोलणारा आपले शब्द सहजच विसरून जातो. ऐकणाऱ्या हृदयाच्या कोपऱ्यात त्या शब्दांचे घर बांधून बसतो. म्हणून कधी पण तुम्ही शांत राहणं चांगलं. आपले हजारो योग्य शब्द दुर्लक्षित केले जातात, पण एक अयोग्य शब्द कोरून मात्र ठेवतात. म्हणून तुम्ही कधीही शांत राहिलेलंच कधीही चांगलं.
जसे आहात तसे राहा, कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडलात त्यांच्यासमोर जरी तुम्ही जीव ओवाळून टाकला ना तरी तो तुमच्या होणार नाही. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका, तुम्ही तुमचा विचार करा. माऊली आज आपल्याला सांगतात, एक कवीने मृत्यूंवर किती सुंदर लिहिलं आहे ते पहा. आयुष्यात 2 मिनिट कोणी माझ्याजवळ बसले नाही, आज सगळे माझ्याजवळ बसत आहेत. काही गिफ्ट तर नाही मिळालं आजपर्यंत, आज फुलाचं फूल दिलं जात आहे मला. तरसलो होतो मी कोणा एका हातासाठी आणि आज खांद्यावर खांदे दिले जात आहेत मला. 2 पावलं सोबत चालले तयार नव्हतं कोणी आणि आज गर्दीत जमून सोबत चालत आहेत. आज समजलं की मृत्यू किती सुंदर असतो, मी तर उगाच आयुष्य जगत जात होतो. माऊली सांगतात, बसलो होतो असाच एकदा, अचानक समोर आला यम. आत्ताच चल माझ्यासोबत, देऊ लागला मला नेहमीच दम. हडबडून त्याला म्हणलो, असा अचानक आलास कसा? माझी लेकरं उघड्यावर पडतील, वेळ तरी दे मला जरासा. ऐकून माझं बोलणं यम खदाखदा हसलं, माझ्या विना कोणाचंच नाही अडत, चल दाखवतो मी तुला. नको नको म्हणत असताना त्याने प्राण माझा घेतला होता. आत्मा तिथेच घुटमळत होता, तमाशा मृत्यूचा पाहत होता. सारे नातेवाईक जमा झाले, त्यात काही दुश्मन पण होते. खूप चांगले माणूस होता, माझ्या नावाने गळा काढत होता. माझ्या मुलांची अवस्था बघून मला खूप गलबलून आलं. काय होईल माझ्या विना, उगाच असं वाटून राहिलं. माझ्या जाण्यानंतर लगेच संपत्तीच्या वाटण्या झाल्या. वादावादीत काही गोष्टी हमरीतुमरीवर गेल्या. मग लाडाची लेक समजत होतो, ती आईचे दागिने घेऊन बसली. आता कशाला लागणार तुला ह्याच्यासाठी अडून बसली. सगळ्याचं वागणं बघून जीव माझा तुटत होता. खरं दुःख बायकोलाच असा माझा भ्रम होता. शिरून तिच्या मनात मी ऐकलं तिच्या मनातलं, त्याचं करून करून थकले. आता जरा कुठे निवांत झाले. म्हटलं मी यमाना लवकर घेऊन चल इथून, मला नरकातच राहत होतो, अजून आता तरी स्वर्गात नेह मला. किती छान वाक्य आहे. तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.